आंदोलक काही कार्यकर्ते आहेत बंजारा समाजाचे, काय सांगाल भाऊ? आज बैठक संपन्न झाली आहे, तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं, त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत, आदिवासीचा समावेश आहे. आणि आज पण बंजारा समाज हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आदिवासी समाजामध्ये समावेश आहे. आणि महाराष्ट्रामध्ये समावेश होण्या अगोदर हे 7 जिल्हे जे आहेत, सध्याचे कार्यरत 8 जिल्हे हे आंध्र प्रदेशमध्ये समावेश होतं. आमची अशी मागणी आहे, आज अशी बैठक झाली की त्या गॅजेटमध्ये तात्काळ बंजारा समाजाचा पण समावेश करावा आणि आदिवासी सवलती द्यावी. तुमची बैठक संपन्न झाली आहे, हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलंय सरकारकडून, काय तुम्ही आवाहन करणार आहात सरकारकडे, काय मागणी आहे? आम्ही सर्वप्रथम मनोजदादा जरांगेचं अभिनंदन करू. मनोजदादा जरांगेनं ज्या नोंदी शोधल्या त्या नोंदी मोडी भाषेतून नोंदी शोधल्या. आमची जो नोंद आहे बंजारा समाजाची ती तर इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. आणि आमच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये 1960 पर्यंत आमच्याकडे आदिवासीचं प्रमाणपत्र आहे आणि ते व्हॅलिड पण होते. आज रोजी तो नाकारण्यात आलेले शासनाला एकच विनंती आहे, आमची जी नोंदी आहेत, जे सापडल्यात नोंदी आमच्या आदिवासीच्या, त्या नोंदी लागू करण्यात यावं.